म्हणजे आज आपल्याला दिसतंय की शेती क्षेत्रामध्ये अनेक संकट आहेत. पहिली तर गोष्ट की लहरी हवामान, तसंच लहरी बाजारपण हो. या दोन्हीमुळे त्रस्त आहे. त्या व्यतिरिक्त अनेक समस्या शेतकऱ्यांच्या आहेत. म्हणजे पैसा नाही, मजुराची टंचाई आहे, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे, शेतीमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या निविष्ठाचा पण प्रश्न आहे. म्हणजे अशी संकटाची किंवा प्रश्नांची जर लिस्ट करतो म्हटलं, तर ती यादी संपणार नाही एवढी मोठी आहे. आणि अशा गोष्टीमध्ये सापडलेला शेतकरी खरोखर आपल्याला असं वाटतं की या फार्मर कपच्या माध्यमातून उभारी घेईल, तिथं नवीन एक चित्र निर्माण होईल, अशी आशा वाटते का? म्हणजे आपण हे स्वप्न कशामुळे बघताय? तुम्ही खरंच चांगला प्रश्न विचारला की शेतकऱ्याच्या समस्यांची यादी काढली तर ती प्रचंड मोठी आहे. बरोबर. त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक एका दिवसामध्ये सोडवणं करणं शक्य आहे का? तर अजिबात नाही. बरोबर. पण मला वाटते की जगातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कुणी ना कुणीतरी अगोदर सोडवलेलं असतंय. बरोबर. फक्त ते कुणी सोडवलंय हे आपल्याला माहित नसतंय. Right. आणि ते जर आपल्याला माहित करून घेतलं आणि त्याची जर अंमलबजावणी जर झाली हो. तर मला वाटते, मला सांगा ना, की जलसंधारणाचं काम हे काय आज चालू होतं का? नाही. पूर्वांपार कित्येक वर्ष चालू आलेलं आहे. म्हणजे ते काय बरोबर. पाणी फाउंडेशन सुरू केलंय का वॉटरशेड मॅनेजमेंट नव्हतं. नाही. पण ते सोप्या भाषेमध्ये लोकांच्या गळी उतरवण्याचं आम्ही काम केलं. बरोबर. अशा ह्या शेतीमधल्या असंख्य समस्या आहेत. या समस्यांना एकच उत्तर आहे. जोपर्यंत समाज चांगल्या विचाराने एकत्र येत नाही, बरोबर. तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाही. बरोबर. म्हणजे आज आपण म्हणतो की बियाणं, खते, मजुरी, मार्केट हे एक मेजर प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या पुढचे. बरोबर. त्यात जर तो एकत्र आला तर अनेक गोष्टींची सोडवणूक फार्मर कप मध्ये त्यानं केलेली आम्ही पाहिलेली आहे. आणि म्हणूनच आम्ही ह्याच्यावर फोकस केलाय. आणि एकदा तुम्ही चांगली वाट निर्माण केली, म्हणजे एखाद्याला एकदा तुम्ही चांगल्या वाटेवर जर नेलं ना, हो. तर फार मोठी तुम्हाला गरज पडत नाही. म्हणजे लहानपणी वाळके साहेब तुम्हाला पहिल्यांदा चालायला बोट धरून कोणी शिकवलं? तुमच्या आईनं शिकवलं. बरोबर. हा, तुम्ही आज माझा इंटरव्ह्यू घ्यायला इथं आला, आई नव्हती बोट धरायला. नाही. कारण का? तिनं तुम्हाला टेक्नॉलॉजी दिली बरोबर. आणि तुम्ही जीव ओतून ते शिकला. Right. मला वाटते की शेतकरी आपला खूप हुशार आहे, प्रामाणिक आहे, धडपडी आहे. त्याला चांगली वाट फक्त आपल्याला दाखवायची. Right. आपण एक छान गोष्ट सांगितली की शेतकऱ्यांनी एकत्र आलं किंवा आपण सर्वजण एकत्र जर आलो तर एक मात्र लोक चळवळ होऊ शकते आणि हे काम सहज शक्य आहे असं पण दिसतंय. हो. परंतु सामान्य दृष्टिकोनातून जर असं पाहिलं तर हे एकत्र येणं किंवा एकत्र आणणं ही पण एक मोठी खूप समस्या आहे. बरोबर. तर हे काम आपण कसं करत आहात? आता बघा, आपण कायम जर विदाऊट निगेटिव्ह थॉट विचार करत बसतो की समाज एकत्रच येणार नाही, हो. तर कोण प्रयत्नच करणार नाही. बरोबर. कोणी तर प्रयत्न केला पाहिजे. बरोबर आहे. हा, म्हणजे आपण जर बघितलं स्वातंत्र्यासाठी समाज एकत्र आलाच ना. बरोबर. म्हणजे इंग्रजांना आपण हद्दपार केलं, हो. हे काही 2-4 माणसांनी केलं का? नाही. नाही. समाजातले अनेक घटक चांगल्या कॉजसाठी एकत्र आले. Right. चांगल्या कॉजसाठी किंवा चांगल्या निमित्तासाठी आपल्याकडे कितीतरी वेळा बरोबर. समाज एकत्र आलेला आपण पाहतो. बरोबर. मग या समाजाला एकत्र आणण्यासाठी एक आम्ही ढाचा तयार केलाय. त्याचं नाव आहे प्रशिक्षण. Yes. या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये आम्ही शेतकऱ्यांना एकतेचं महत्व काय आहे, एकत्र येण्यानं काय काय होऊ शकतं, बरोबर. हे खूप छान पद्धतीनं बिंबवतोय असं मला वाटतंय. बरोबर. आणि त्याचाच रिझल्ट आहे की गेले 4 वर्षामध्ये फार्मर कप असू द्या किंवा त्याच्या अगोदरचा वॉटर कप असू द्या, बरोबर. समाजाने एकत्र येऊन काम केलं. बरोबर. म्हणजे आपला हा सत्यमेव जयते फार्मर कप जो आहे आता 15 मे पासून सुरू होणार. हो. परंतु त्यापूर्वी आपण म्हणतोय की शेतकऱ्यांना ट्रेनिंग देण्याचं पण काम करतोय. तर आता महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही जातात, तर किती शेतकऱ्यांना हे ट्रेनिंग देण्याचं प्लॅनिंग केलंय आणि आता किती शेतकऱ्यांना प्रत्यक्ष ते झालं काम? खरं म्हणजे तर प्रेरित मी झाले. खूप म्हणजे आभार मानेन आपल्या महाराष्ट्र शासनाचे, विशेषतः मुख्यमंत्र्यांचे, की त्यांनी ह्या कामातलं महत्व जाणलं आणि या कामामध्ये सहयोगी सहकारी म्हणून हा. कृषी विभाग आहे, उमेद आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, आत्मा आहे. म्हणजे हे कृषी विभागाचे वेगवेगळे विभाग आहेत. बरोबर. पण हे पाणी फाउंडेशनच्या बरोबर जोडीनं खांद्याला खांदा लावून काम करायला लागले. Yes. याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे स्वयं इच्छेने, स्वयं प्रेरणेने बरोबर. कुणाला काम करायचं आहे असं शासनाच्या वतीनं अपील केलं तर जवळपास 1200 सहकारी स्वयं प्रेरणेनं प्रत्येक तालुक्यामधनं 4 लोक हे पाणी फाउंडेशनच्या ह्या कामाशी पूर्ण वेळ काम करण्यासाठी तयार झाले. आणि शासनानं देखील त्यांना परवानगी दिली. ही सुद्धा Yes. मोठी गोष्ट आहे, दोन्ही बाजून आहे. हा, आणि त्यामुळं 5 जानेवारी पासून आपले हे प्रशिक्षण सुरू झालेले आहेत. जवळपास 30 सेंटरवरती आपले हे प्रशिक्षण सुरू आहे. आणि कृषी विभाग आणि उमेद यांच्या सहकार्यानेच प्रत्येक तालुक्यातले 100 शेतकऱ्यांची निवड आपण केली प्रशिक्षणासाठी. म्हणजे महाराष्ट्राचा जर विचार केला
तर जवळपास 35,000 लोकांना आपण प्रशिक्षण देणार आहोत. बरोबर. ते आता प्रशिक्षण ह्या म्हणजे 30 तारखेला म्हणजे उद्याच पूर्ण होणार. पूर्ण होणार आहे. आणि आपण 30,000च्या आसपास शेतकऱ्यांना प्रशिक्षण आतापर्यंत दिलेलं आहे. म्हणजे स्पर्धा सुरू होण्याआधी स्पर्धेबाबत आपण शेतकऱ्यांना प्रशिक्षित केलंय. बरोबर. म्हणजे त्यांना उत्पन्न वाढवणे हेही शिकवलंय आणि मार्क कसे मिळतील हे पण शिकवलंय. हो. आणि त्या दृष्टीने मग आता ही स्पर्धा सुरू होणार आहे. 35,000 शेतकऱ्यांना ट्रेनिंग देणं म्हणजे ही पण सोपी गोष्ट नाही. म्हणजे सांगताना तुम्ही सांगताय की हे सहज केलं, 35 दिलं. पण हे स्ट्रक्चर निर्माण करणे, आता सिलेबस बनवणे ही पण खूप मोठी गोष्ट आहे. हो. तर हे पण तुमच्यामधलं कोण बनवतं, म्हणजे याला कोण स्ट्रक्चर देतं? हे यामध्ये पाणी फाउंडेशनच्या टीम मध्ये एक कोर टीम सतत काम करत असते. प्रशिक्षणावर कोण काम करतं, नंतर व्हिडिओ टीम काम करत असते, हो. सोशल मीडिया आमचा काम करत असतो. बरोबर. या सगळ्याच्या किंवा आमची पाणीची जी फील्ड टीम आहे हो. ही सुद्धा अत्यंत मला वाटतं की खूप डेडिकेटेड आहे. बरोबर. आणि त्या फील्ड टीमच्या माध्यमातून खूप आम्हाला इनपुट्स मिळत असतात काय काय केलं पाहिजे. Right. तर हे प्रशिक्षणाचं जे डिझाईन आहे, या डिझाईन मध्ये मुख्य जे आहेत आमच्या हे प्रशिक्षण डिझाईन करणारे ते लॅन्सी फर्नांडिस सर आहेत. येस. आणि त्यांना सहकार्य करणारे साहिल भट्टड आहेत. Right. सत्यजित भटकळ आहेत, म्हणजे ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. बरोबर. आपल्याच विभागाचे मोहिते सर जे आहेत, बरोबर. जे शेती शाळा घेतात ज्ञानेश्वर मोहिते, बरोबर. ते आणि त्यांच्याबरोबर असणारी सगळी टीम हे यामध्ये इनपुट्स देत असतात. त्याचबरोबर मला वाटते की आमचे जे मास्टर ट्रेनर्स आहेत पाणी फाउंडेशनचे, यांचं देखील योगदान यामध्ये ट्रेनिंग बनवताना खूप राहतं. तर ह्या अशा पद्धतीने ही टीम जी आहे ही ट्रेनिंगचं मॉड्यूल तयार करते. बरोबर आहे. म्हणजे आपण सांगताय ते खूप छान. मी काही शेतकऱ्यांचे इंटरव्ह्यू घेतले बरं. जे ट्रेनिंग मधून आले. बरं. आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य, हो. ते काय बोलतात यापेक्षा त्यांच्या मागे जे कॉन्टेक्स्ट असतो त्यांच्या हास्यामागचा हो. एक जिंकण्याची उर्मी त्यांच्यामध्ये आलेली आहे. की मी 50 लाखाची बक्षीस जिंकेल हे पण ते सांगतायत, गावातील शेतकऱ्यांना पण बांधतायत. आणि यामध्ये अनेक नवीन शब्द पण मी त्यांच्या तोंडावर आता ऐकायला लागलो. म्हणजे जे जनरल कॉमन आपण ऐकत नाही. म्हणजे एसओपी आम्ही आता अप्लाय करणार किंवा आम्ही हे कसं करणार, तर इजिकची जादू आमच्या जवळ आहे. तर हे नेमकं काय? म्हणजे प्रशिक्षणामध्ये आमचा सगळा जो भर आहे, म्हणजे मी नेहमी सांगतो की आमची गुंतवणूक ही प्रोजेक्ट मध्ये नाही. बरं. म्हणजे आम्ही कुणालाही आता फार्मर कप सुरू आहे म्हणून कुणाला बियाणं देत नाही, मी बरोबर. खताचं पोतं देत नाही, बरोबर. किंवा कुठले पैसे देत नाही. Right. आम्ही देतोय काय ज्ञान, आणि त्याला एकीचं महत्व आणि त्याची शक्ती जागृत करतोय. बरोबर. या प्रशिक्षणामध्ये एकीचं महत्व काय आहे, माणूस म्हणून माणसाशी कसं बिहेवियर आपलं असलं पाहिजे आणि त्यातनं काय प्रगती होती हो. हे त्याच्यावर छान बिंबवलं जातं. आणि नुसतंच बरोबर. ते लेक्चर बाजीचं प्रशिक्षण नाही. Right. सगळ्यात महत्वाचं ते आहे. त्याच्यामध्ये काही खेळ आहेत, त्याच्यामध्ये काही फिल्म्स आहेत. या सगळ्याच्या माध्यमातून त्या 3 दिवसामध्ये त्या प्रशिक्षण केंद्रावर आमचा तो प्रशिक्षणार्थी भारावून जातो. बरोबर. आणि त्यामुळेच मला वाटतं ते भारावले पण जे आहे ना, त्या म्हणजे मला नेहमी वाटतं की प्रत्येक माणसात चांगला माणूस आहे. त्या चांगल्याची रेष मोठी करणारी माणसं पाहिजेत. बरोबर. तर तो चांगुलपणा जो आहे, माणुसकीचा जो चांगुलपणा जो आहे, तो आम्ही प्रशिक्षणाच्या माध्यमातून चांगला मला वाटतं की प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचाच परिपाक आहे की काहीही न देता मनानं जोडून असंख्य सहकारी यामध्ये काम करतायत. राईट. आणि त्यामुळेच हे सगळं जादू घडताना आता बघतोय. माझा सुद्धा पाणी फाउंडेशन सोबत थोडा अनुभव आहे असा की आपली भेट त्या सत्यमेव जयते वॉटर कपच्या निमित्तानं झाली होती. आणि माझं गाव बोरवा, वाशिम जिल्ह्यामधलंच एक बोरवा, छोटस गाव, 125 लोकसंख्येचं. परंतु हे आज एक जगातलं आगळं वेगळं गाव ठरू पाहत आहे. म्हणजे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालंय. जिथं रब्बीमध्ये 1 एकर हरभरा नसायचा त्या ठिकाणी आज मात्र प्रत्येक क्षेत्राकडे हरभरा आहे. शासनाचं लक्ष गावाकडे गेलं म्हणून आता तिथे एक डॅम पण होत आहे. प्रगतीपथावर काम आहे. म्हणजे भविष्यात पूर्णपणे इरिगेटेड पण काम होत आहे. लोकांची मानसिकता बदलत आहेत, आर्थिक स्रोत बदलत आहेत. गावातली मातीची घरं सिमेंटची घरं होत आहेत. म्हणजे एका इकडे 75 वर्ष लक्ष नसलेलं गाव, या गावाला रस्ता पण नव्हता. पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग सेंटर आपण गावामध्ये उभारलं त्यावेळेस गावात जायला सुद्धा रस्ता नव्हता. आणि मात्र गावाला रस्ता आहे. एवढी सगळी डेव्हलपमेंट पण होत आहे. वेगळ्या दिशेने पण जात आहे. आणि आज संपूर्ण गाव सोलरवर चालतंय. म्हणजे प्रत्येक घरी सोलर आहे. प्रत्येकाचं सिमेंटचं घर पण झालंय. याचं सगळं मूळ जर बघितलं तर मला असं दिसतंय की पाणी फाउंडेशन जे गावामध्ये आलंय, जी एक लोकांना त्याने एक शक्ती दाखवली की तुमच्यामध्ये ही शक्ती आहे, तुम्ही हे करा.
सामान्य शेतकरी होते. ते सामान्य शेतकऱ्यांनी ही त्या छोट्या गावामध्ये जादू घडवली. कोणाला महागाईला जायचं काम पडलं नाही. शेतकऱ्यांनी स्वतः गावामध्ये काही केलं आणि सरकार असेल, सामाजिक संस्था असतील किंवा कोणी मार्गदर्शन करणारे असतील, ते ऑटोमॅटिक गावापर्यंत आले. त्यांनी मार्गदर्शन केलं आणि गावाचा आज विकास झाला. म्हणजे असं दिसतं की छोटंसं गाव एवढं काम करू शकतं. आज आपण या सत्यमेव जयते फार्मर क्लबच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत आहात. म्हणजे जेव्हा मी हे चित्र बघतोय, तुम्ही जेव्हा सांगताय, मी माझ्या गावावरून अनुभवतो की हे जर गोष्ट इथं होऊ शकते, हो. ही जर गोष्ट संपूर्ण महाराष्ट्रात झाली तर स्वर्गात असल्यासारखं आपल्याला वाटू शकतं. आणि म्हणूनच कदाचित आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आदेश दिले, कृषी विभागाला, उमेदला आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाला. आपल्या राज्याचे जे मुख्य सचिव आहेत कृषी विभागाचे, परिमल सिंह सर, हे सुद्धा वेळोवेळी या गोष्टीचा फॉलोअप घेत आहेत. खरोखर लोक इन्व्हॉल्व आहेत का नाही ते बघतायत. आणि आपण जसं सांगताय किंवा आमिर खान जसं सांगताय की हे मारून मुटकून काम होणार नाही नाही. नाही नाही नाही, अजिबात. बरोबर. त्यांचा एक डायलॉग दिल पे आहे, लगेगी तो दिल बात- पे लगेगी तो बात बनेगी. बात बनेगी. आणि या दृष्टीने हे समोर जात आहे. कृषी विभागाला आणखीन आपण सांगितलं की मेंटॉर आपण घेतले, पण मला एक आणखीन गोष्ट यामध्ये दिसली की तुम्ही कृषी विभागाला एक ह्युमन रिसोर्स आणखीन एक तयार करून देतात. म्हणजे 12 लोक जेव्हा आमच्या जिल्ह्यातले हो. तुमच्यासोबत काम करताना आता मी बघतोय, हो. उमेदचे 12 आणि कृषी विभागाचे 11. तर या लोकांमध्ये काही दिवसात परिवर्तन आल्यासारखं दिसतंय. त्यांचा दररोजचा रुटीन बदललाय, हा. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य बदललंय. दररोज सांगतायत मी अमुक काम करतोय, तमुक काम करतोय. म्हणजे कृषी विभागामध्ये पण चैतन्य आणण्याचं आपण आणलंय. काम करताय आणि सोबत शेतकऱ्यांमध्ये पण हे येत आहे. तरी पण मनामध्ये पाल चुकचुकतेच हा. कधी कधी हम्म. की हे असं कसं शक्य आहे. आपल्या पण कदाचित येत असेल, आपण ती बाजूला ठेवत असाल, तर एवढं सगळं काम करत असताना आपल्याला ऊर्जा कोण देते मागून, म्हणजे हे सगळं करण्याची? आता तुम्हाला सांगू का, आपल्याला ऊर्जा दुसरी कोण देत नसते. काम हीच ऊर्जा असते. बरं. म्हणजे तुम्ही हे जेव्हा काम करता हा. त्यामध्ये तुम्ही, म्हणजे मी तर खूप महाराष्ट्रात फिरतो. म्हणजे आता मी सलग माझा आजचा 10वा जिल्हा आहे बरोबर. नॉनस्टॉप. म्हणजे बरोबर. रोज. आणि सगळेजण मला विचारतायत देखील की एवढ्या 47-48 डिग्री टेम्परेचर मध्ये डॉक्टर तुम्हाला सहन होतंय का? बरोबर. हा. मी त्याला एकच उत्तर दिलं, तिथेही माणसं राहतायत. हो. हा. आणि ती राहतायतच ना इतकी वर्ष. राईट. पण त्याला काय, आपल्याला काय अडचणीच आहे. तर ह्या सगळ्या कामामध्ये जेव्हा फिरताना लोकांच्या मध्ये लोक जेव्हा भरभरून बोलतात की हा. ह्या शिक्षणामुळं, या ज्ञानामुळं, या प्रशिक्षणामुळं आम्हाला एकीचं महत्व सांगितल्यामुळं आमच्यामध्ये जे आलेलं परिवर्तन आहे, हो. ते खूप मोठं आहे. मला बरोबर. वाटतं की हीच तुमची ऊर्जा आहे. दुसरं तुम्हाला काही ऊर्जेची गरज नाही. Right. आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ऊर्जेतच आहात. तुम्हाला बरोबर. प्रत्येक पदोपदी वेगळा माणूसच भेटत नाही ना. मी जेव्हा Right. सकाळपासून संध्याकाळ, आता बघा सकाळी तुम्ही माझी मुलाखत घ्यायला आलाय, हो. म्हणजे ऊर्जा असलेला माणूस आहे. बरोबर. म्हणजे माझा 1 तास आणखीन Right. ऊर्जेवाद. पुढे मी ट्रेनिंग सेंटरवर, म्हणजे पुढे मी आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आता चाललोय. तिथं अनेक कृषीचे आणि उमेदचे बरोबर. सहकारी भेटणार आहेत. Right. त्यांच्यामध्ये ऊर्जा तयार करायची आहे. म्हणजे असा बरोबर. दिवस आपला जो आहे तो ऊर्जेमयच आहे असं मी म्हणतो. म्हणजे मी स्वतःला एक नशीबवान समजतोय की मी अशा एका व्यक्तीला भेटत आहे, जो गावातल्या अति खाली राहतोय, एखादा झोपडीत राहतोय, त्यांच्यासोबतही तुम्ही काम करता, राहता, पुढे जातात. आणि एका इकडे त्या क्षणी सिनेसृष्टीतले दिग्गज किंवा राजकीय क्षेत्रातले अनेक दिग्गज किंवा इंटरनॅशनल पर्सनॅलिटी सोबत सुद्धा आपण काम करताय. म्हणजे वरच्या स्तरावर काम करताय, खालच्या स्तरावर काम करताय, आणि अशा व्यक्तीसोबत मला बोलण्याची संधी भेटते, हे पण माझं भाग्य आहे. मी उलट तर मला तुम्ही हे वाटतं की- कसं मॅनेज हा. करताय? किंवा तुम्हाला आमिर खानला तुम्ही भेटताय, हा. ऍज आम्ही बघतोय, तर आमच्यासाठी एक खूप मोठे सेलिब्रिटी असतात. हो. बाकी गोष्टी काही आठवत नाही, फक्त त्यांच्यासोबत फोटो काढावा एवढं असं वाटतंय. तर आपण कसं हे सगळं मॅनेज करतात, बिहेव करतात, की आपल्याला कसं फील होतंय सगळं करताना? सगळी माणसं सारखी आहेत असं मी समजतो. बर. म्हणजे तो उद्योजक असो, मोठा राजकारणी असो, बर. नाहीतर आपला गावामध्ये काम करणारा शेतकरी, शेवटी मानव आहे. बरोबर. तर दोघांनी, प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्याचं कारण एकच आहे की प्रत्येक टप्प्यावर एखाद्या वेळेला वातावरण त्या माणसाला तसं मिळालं असतं, संधी मिळालेली असते किंवा ज्ञान मिळालं घेतलेलं असतं, त्याच्यामुळे तो बदल असतो. पण मी नशीबवान समजतो यासाठी की वरच्या पातळीवरचे सुद्धा अनेक, म्हणजे प्रशासनातले अनेक लोक, राजकारणातले अनेक लोक, सिनेसृष्टीतले, उद्योग जगतातले अनेक लोक, बरोबर. यांचाही माझा चांगला संपर्क येतो आणि गावातल्या माणसाचा येतो. पण गावातल्या माणसाच्या समस्या काय आहेत त्या सहजरित्या मी वरच्याला सांगू शकतो आणि तो प्रश्न सुटण्यास मदत होती. बरोबर. त्यामुळे मला वाटतंय की असा जो कॅटलिस्ट आहे तो हो. खूप महत्वाचा आहे. Right. म्हणजे माझ्यासारखे कॅटलिस्ट ह्या देशामध्ये
निर्माण होणं ही मला वाटतं की आपल्या देशाच्या बरोबर पुढची आहे. मोठी उपलब्धी असेल. तर मी या निमित्तानं तुम्हाला हेच सांगतो की अशा प्रकारचे कॅटलिस्ट नक्कीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी व्हावं Yes, आणि समाजाला मदत करावी. आणि खूप खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे खालची गोष्ट वर जाणे हा, वर जाणे हे खूप महत्वाचं कठीण आहे. कठीण लोक आहे. एकतर ऐकत हा, नाही, ऐकत नाही. तिथपर्यंत गोष्ट पोहोचत नाही, आणि हो. तुम्ही ते पोहोचवण्याचं काम करताय हो. आणि त्या माध्यमातून परिवर्तन घडताय. हो. हे डायरेक्ट दिसणारा विकास नाही आहे, नाही नाही हे अदृश्य आहे. अदृश्य. परंतु असं वाटतं की खरी या विकासाची आवश्यकता आहे. गरज. शेतकरी बंधूंनो, आपण सुद्धा सत्यमेव जयते फार्मर कप मध्ये सहभागी होऊ शकता. याचे रूल्स काय आहेत, यामध्ये कसं जिंकायचं, यामध्ये कसे मार्क मिळवायचे, हे सांगण्यासाठी आम्ही किंवा पाणी फाउंडेशनची संपूर्ण टीम आपल्या गावामध्ये येत आहे. आपण त्यांच्याशी संपर्क करू शकता, आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांना भेटू शकता, त्यांच्याकडून माहिती घेऊ शकता. आणि मग आपण 11 किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी जर एकत्र आलेत, आपल्या शेतामध्ये काम केलंय, सरांनी जसं सांगितलं की आपण इर्जिक केलंय, एसओपी विद्यापीठाचं तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरलंय, तर मात्र आपलं उत्पादन तर वाढेल, खर्च कमी होईल, आणि सर्वात महत्वाची गोष्ट ती म्हणजे 50 लाखाचं पारितोषिक सुद्धा आपण जिंकू शकता. आपण 2 एकरावाला शेतकरी असाल, स्वतः शेतामध्ये राबत असाल, आपल्याला काही ज्ञान नसेल, परंतु जर आपण ठरवलं, सामान्य शेतकरी असून तरी आपण 50 लाखाचं बक्षीस सहज जिंकू शकता. म्हणजे हे कोणीही पण जिंकू शकतो. महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातला शेतकरी हे हा. बक्षीस जिंकू शकतो. म्हणजे एखादा ज्ञानी आहे, एखादा श्रीमंत आहे, मोठा नाही, शेतकरी आहे म्हणून इच्छाशक्ती. जिंकेल. त्याची इच्छाशक्ती, एकत्रितपणा आणि हा. त्यानं केलेल्या ज्ञानाची अंमलबजावणी या Yes. जोरावर कुठलाही शेतकरी गट आमचं हे बक्षीस जिंकू शकतो. म्हणजे आपण सर्वजण आता समजायचे एका स्तरावर आहोत, आणि तुम्ही जर ठरवलं, सर सांगतायत इच्छाशक्ती असेल, तर तुम्हाला मेंटॉर पण रेडी आहे. हो, म्हणजे कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, उमेद किंवा नानाजी देशमुख कृषी संजीवनाच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला असे काही डेडिकेटेड अधिकारी मेंटॉर म्हणून आपल्यासोबत काम करणार आहे, म्हणजे आपल्याला जिंकण्यासाठी काम करणार आहे. आपण त्यांची सुद्धा मदत घेऊ शकता, आणि हे 50 लाखाचं बक्षीस आपण मिळू शकता. सर, ही एक आगळी वेगळी स्पर्धा आहे, आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहे, ज्याचं नेतृत्व आपण करताय किंवा ज्याला दिशा देण्याचं आपण काम करताय, आणि आपल्यासोबत मलाही बोलण्याची संधी मिळाली. आपले परत धन्यवाद व्यक्त करतोय. धन्यवाद. नक्कीच या संधीचं आपण सोनं कराल अशी अपेक्षा करतोय. धन्यवाद. नमस्कार.